मंजिरी कशाबद्दल बोलतेस ते कळेल का? प्रियाबद्दल. करमत नव्हतं का तिच्याशिवाय? म्हणून बोलावून घेतलं तिला 2-3 दिवसांसाठी. मंजिरी, हे बघ, प्रियाच्या इथे राहण्याशी सत्याचा काही संबंध नव्हता. त्याला जेव्हा कळलं की प्रिया इथे राहायला आली तेव्हा तो मला हेच म्हणाला की तिला इथून जायला सांग. मीच तिला. आणि यावर मी विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटतं काही? अगं पण हेच खरं आहे. मी तुझ्याशी का खोटं बोलेन बाळा? एक मिनिट. अरे मला बोलू दे प्लीज. मंजिरी, आज चल आपण आज जाऊन बोलूया. आत कशाला? इथेच बोलूयात आपण. मंजिरी, हे भांडण आपल्या दोघांमध्ये आहे ना, मग उगाच इतरांना त्याचा कशाला त्रास? चला चल. त्याची काही एक गरज नाहीये. मी मंजिरी, जसं तू तुझ्या बाबांना जपतेस तसं मी माझ्या आईला जपतो. आता यातही माझी काही चूक आहे का? एक मिनिट सध्या, खरं काय ते मीच तिला सांगते. तू त्या दिवशी मला म्हणाला होतास. मी तुला जे काही म्हणालो ते कोणी ऐकलं? तूच ऐकलंस ना? मग जी व्यक्ती तिथे हजरच नव्हती, जिनं काही ऐकलंच नाही, तिनं त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा अशी अपेक्षा आपण तरी का करायची आहे? तुला जर काही बोलायचं असेल तर मी आतमध्ये आहे. कशा आहात? काय म्हणता? वायफळ बोलायला वेळ नाहीये माझ्याकडे. माझ्याशी काहीही बोलणं हे वायफळ बोलण्याच्या कॅटेगरीत मोडतं हे माहित नव्हतं मला. सो प्रिया, गेले 2-3 दिवस प्रिया या घरात होती. तिचा नवरा मला वाटतं दिल्लीला गेलाय, त्यामुळे प्रिया पुण्यात एकटीच होती. आणि तिला तिच्या नवऱ्याची कमी जाणवू नये म्हणून तुम्ही तिला इथे बोलावून घेतलं. हे माझं सगळ्यात मोठं पाप आहे. मंजिरी, मी तुझ्यावर घेतलेला संशय, तुला दिलेला त्रास, प्रियाबरोबर मी केलेली चूक, या खूप छोट्या गोष्टी आहेत या तुलनेत. तुझ्या मनात मी निर्माण केलेली ही कटुता, हे माझं सगळ्यात मोठं पाप आहे. इतकी कटू तू कधीच नव्हतीस, पण आज माझ्यामुळे पुन्हा वायफळ बोलतोय आपण. सॉरी. तर प्रिया तिच्या घरी एकटीच होती. तिला तिथे काही गुंडांनी त्रास दिला. तिचं असं म्हणणं आहे की ते दादा होळकरचे गुंड होते, असतीलही, मला माहित नाही. पण त्यांना घाबरून प्रिया इथे आली. ती इथे आल्याचं मला ज्या क्षणी कळलं त्या क्षणी मी आईला म्हटलं होतं की प्रियाला या घरात राहता येणार नाही. आपण तिची वेगळी सोय करूया, हवं तर हॉटेलमध्ये सोय करूया. पण नेमकं त्याच वेळी प्रिया बाहेरच्या जिन्यातून खाली पडली, तिचा पाय मोडला. आणि मग आईनं असा निर्णय घेतला की जोपर्यंत सुहास परत येत नाही तोपर्यंत प्रियानं याच घरात राहावं. किती सोयीस्कर योगायोग आहेत सगळे, नाही? मला माहित होतं तू असंच म्हणणार, पण हेच खरं आहे. आता तुला जर यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नसेल माझं काहीच म्हणणं नाही. तुमचं काय म्हणणं असणार म्हणा. दरवेळी रंगेहात पकडले जाता तुम्ही. मागे तुमच्या रूम मध्ये अनघा. आता तू वायफळ बोलतेस. जाऊ दे ना,
या सगळ्या बोलण्याला काही अर्थच नाहीये. फक्त तुमच्या अशा वागण्याने माझ्या मनावरचं ओझं कमी होत जातं. माझं घर सोडून निघून जाणं मला बरोबर वाटायला लागतं. मग निघते मी. म्हणजे सोडू का घरपर्यंत? नाही, बाहेर अंधार पडू लागलाय म्हणून. तुमची सोबत मला आता नकोच आहे सत्यजित. कारण माझी सोबत करत असताना तुम्ही आणखी किती जणींची सोबत करत होता हे तुमचं तुम्हालाच माहिती. मला एवढंच म्हणायचंय सुहासराव की तुम्ही माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. तुमच्यापेक्षा मला ना प्रियाचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्यायला जास्त आवडेल. खरं म्हणजे ना आत्या तुम्ही इथे यायलाच नको होतं. मी आजच जाणार आहे सुहासराव. आत्या मला तसं म्हणायचं नाहीये. हे घर तुमचं आहे, तुम्ही केव्हाही इथे येऊ शकता खरंच. पण प्रियाची वकिली करण्याची काहीच गरज नाहीये असं म्हणायचंय मला. प्रश्न वकिली करण्याचा नाहीये सुहासराव. मी इथं आले. आत्या प्लीज, एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. कारण तू कितीही खरं बोललीस ना तरी समोरच्याला ते पटणार नाही. या चोराच्या उलट्या बोंबा झाल्या प्रिया. मी कधी अविश्वास दाखवलाय तुझ्यावर ग? पण तू माझ्याशी धडधडीत खोटं बोलतेस तेव्हाही मी हिला जाब विचारायचा नाही का? नाही, विचार ना. तुला जाब विचारायचा पूर्ण हक्क आहे. कारण तू मालक आहेस ना माझा. प्रिया, प्रिया तू नेहमीप्रमाणे विषय भलतीकडे नेतेस. नेहमीप्रमाणे म्हणजे तुला काय म्हणायचंय? नेहमी मी भांडणं उकरून काढते. अरे मग इतका त्रास होतोय माझा तर मग सोडून दे ना मला. अरे तुला मिळतील 1760 मुली न भांडणाऱ्या. तुझं काय जात आहे? नुकसान माझंच होणार आहे. अरे पण त्याचं तरी काय आहे तुला? दीड दमडीची तर प्रिया. जगली काय मेली काय कोणाला काय फरक पडतोय? प्रिया जरा गप्प बसेल का तू? गप्पच आहे मी. आपल्या संसारात पहिल्या दिवसापासून मी गप्प आहे. प्रिया बाय, शांत राहा. उगा इशेत आणण्यात काय बी अर्थ नाही. आणि सुहासराव, तुम्ही दिल्लीला गेल्यापासून प्रिया कोल्हापुरातच आहे. अहो दादा होळकरची माणसं तिला इथं त्रास देत होती. काय? वय आणि त्या दिवशी प्रिया जिन्यातून पडून पायाला लागलं नसतं ना तिच्या, तर आम्ही आधीच आलो असतो पुण्यात. आता ते त्यांनी नोटीसही केलेलं नाही. अगं प्रिया कोण आहे? तिचा पाय मोडला काय किंवा डोकं फुटलं काय त्याचं इथे कोणालाही सोयर सुतक नाही. हा पण ती खोटं बोलली ना तर सगळे पुढे तिला ठेचायला. सगळे कोण आहेत? एकटा तर आहे मी इकडे. एकटा तू नाहीये सुहास, एकटी मी आहे. तिथे सत्यजितचा अपमान सहन करत राहिले कोडग्यासारखी पाय मोडका घेऊन, आणि इथे आल्यावर तू माझं पोतेर कर. नाही, सत्यजितने तुझा काय अपमान केला? काय फरक पडतोय सुहास? ते नवरे वेगळे जे बायकोचा मान जपण्यासाठी समोरच्याच्या थोबाडीत मारायला सुद्धा पुढे मागे बघणार नाही. इथे मला जर कोणी लाथ मारत असेल ना तर तू सांगशील माझ्याकडनं आणखी 2 मारा हिला. काय बोलते हो ही? प्रिया आता तोंड बंद ठेवा. आत्या माझं तोंड बंदच आहे. सुहासराव, यात प्रियाची काय बी चूक नाही. प्रिया खोटं बोलली कारण मॅच तिला सांगितलं होतं. तू कोल्हापुरात आहेस हे सुहासरावांना सांगू नकस. पण कारण उगाच गैरसमज होते. अहो करायला गेले एक आणि झालं भलतं. अशी गत झाली बघा माझी. खरं सांगू का, यात प्रियाची काय बी चूक नाही.
समधी चूक माझी आहे, मला माफ करा. आत्या तुम्ही आता मला आणखीन लाजवू नका. मला इतकंच सांगायचंय की कोणाला काहीही वाटत असलं तरी माझ्या मनामध्ये आता काहीही गैरसमज नाहीये. माझ्यासाठी हा विषय आता संपलाय. संपला नव, संपला नव. अहो समदे विषय आता इथंच संपवा. आणि सुहासराव इथे या. दोघांनी मिळून आता सुखाचा संसार करा, कळलं? आणि सुहासराव तुमचं ते दिल्लीचं प्रकरण निस्तरलं नव? हो, आता नाही होते माझी ट्रान्सफर. बरं झालं बाई. आई अंबाबाईच पावली म्हणायचं. आता मला निघायला हवं. नाही आत्या, आत्या तुम्ही आज इथे राहायचंय. अहो पण पण मी तुमचं काही ऐकणारच नाहीये. मी ठरवलं ना तर मी खूप हट्टीपणा करू शकतो. तुम्ही पाहिजे विचारा प्रियाला, हो की नाही प्रिया? मला कोणी काही विचारू नका प्लीज. जिच्या शब्दाला काडीची किंमत नाहीये या घरात, तिला कशाला काय विचारताय? प्रिया, प्रिया हे बघ, प्रिया असं म्हणायचं नाही. प्रिया पण अगं हे बघितलं तुम्ही, बघितलं? सुहासराव शांत व्हा, होईल समजा व्यवस्थित. काय गं, कुठे गेली तीस? कोणालाच काय माहित नाही. पूर्णाबाईने विचारलं तर म्हणाला बाहेर गेले. पुन्हा पुढे म्हणतात की कुठे ते काय माहित नाही. ते देवळात गेले होते मी. इतका वेळ? हो हो, म्हणजे देवळात गेले होते, तिथून शुभ्रासाठी 1-2 वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणून जरा वेळ लागला मला. अगं स्वप्नील आला होता ना, तो पण विचारत होता मग. हो. काय झालं म्हणून? अपसेट दिसतेस थोडी तू. नाही, काही नाही बाबा, प्लीज जरा थोडा वेळ एकटीला राहायचंय मला. हे बाबा, काय झालं? तेव्हा असा जेव्हा माणूस बोलतो ना तेव्हा काहीतरी झालेलं असतं. सांग काय? काय नाही. यांच्या ओळखीचा एक माणूस भेटला मला. त्यांना माहिती नाही ना आम्ही सेपरेट झालो होते. बराच वेळ बोलत बसला. यांच्याबद्दल प्रश्न विचारत होता. त्यात खूप वेळ गेला माझा आणि म्हणून थोडी डिस्टर्ब झाली. पुन्हा त्या सगळ्या आठवणी. अगं मग त्यांना सरळ सांगून टाकायचं ना की सत्यजित मोधोळकरांबरोबर मी राहत नाही. त्यांचा माझा आता काही संबंध नाही. आमचा संबंध आहे अजून. कागदोपत्री तरी मोडला नाहीये मी. मग तो लगेच मोडून टाक ना. मग इतके दिवस तुला काय सांगतो मी तेच सांगतो ना. म्हणे मग कोणाच्याही कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याची गरज भासणारच आहे. ठीक आहे. तुझी काळजी वाटते का? बाकी काय नाही. बाकी काय नाही. त्याने मी तुला बरं वाटेल तेव्हा बाहेर ये. ते बाहेर शुभ्रा बरोबर खेळतो नाही तिच्यापाशी.
त्याच वेळेला सत्याचं ऐकायला हवं होतं मी. झालंय ना, हे सगळं माझ्यामुळे झालंय. फक्त प्रिया सुद्धा म्हणत होती मैत्रिणीकडे जाते म्हणून, पण मी पाय दुखावला होता हो तिचा. मी तरी दुसरं काय करणार. आता तिथे सुहासराव काय विचार करत असतील देवाला माहिती, नाही का? सासूबाई, मी तुमच्याशी बोलतीये. स्वतःच्या मनाशीच बडबड चालली आहे तुझी. तुम्ही बोला ना काहीतरी. काय बोलू? उपयोग काय बोलून? हा? जे केल्यानं गेलं हाय ते बोलण्यानं भरून निघणार आहे. आणि तू आता माझ्या समोर असं टिप्प काढत बसलीस नव, तर मी तुझ्या पाठीवरनं हात फिरवीन आणि तुला शांत करीन. असं जर तुला वाटत असेल तर ते माझ्याच्यानं होणार नाही. तशी अपेक्षाही नाहीये माझी. मी फक्त प्रियाला या घरापासून लांब ठेव असं सांगितलं होतं का नाही तुला? अहो पण होतं की नव्हतं? हो. हा, मग आता हे सवतावून ओढवून घेतलंयस नव, मग आता भोग. मला माझं काहीच वाटत नाही, पण प्रियाला मात्र त्रास होईल याचा. सुहासराव, ते तिचं नशीब आहे. आपल्या लेकरांबद्दल इतकं अलिप्त राहणं मला तरी शक्य नाही. हे मला नग शिकवून. मी अभि तुझी आईच आहे नव. भावनेच्या भरात विचार करून चालत नसतोय. आता तरी अक्कल शिक. लेकराच्या पायात काटा घुसला तर टिप घालून चालत नाही. डोसकं शांत ठेवावं लागते, मन घट्ट करावं लागतंय आणि मग काटा काढावा लागतोय. लेकरू किती बी कळवळलं तरी बी आपण धीर सोडायचा नाही. यालाच आई पण म्हणत्यात. तू तर आता आजी झाली आहेस, अजून बी तुला कळ ना. जमेल. प्रयत्न तरी कर. बघितलंस ना आत्या कसा संशय घेतो माझ्यावर ते. अगं काय बोलतेस प्रिया? मग सुहासराव किती समजुतीने वागले. आता जेवण झाल्यावर तर केवढे मुडात होते. आईस्क्रीम मागवलं आणि माझी भोळी आत्या या सगळ्याला भुलली. हो ना? नाही आत्या, तुझी काहीच चूक नाहीये खरं तर. कारण सुहास देसाई काय चीज आहे ना, हे तुला माहितीच नाही अजून. आत्या, हे सगळं त्यांनी केलेलं नाटक होतं. तुझ्या समोर केलेलं एक नाटक. आता तू उद्या इकडनं निघून गेल्यानंतर या घराच्या 4 भिंतींमध्ये मला एकटीला काय भोगावं लागणार आहे ना, हे माझं मलाच माहितीये. म्हणजे तुला काय म्हणायचंय? सुहासराव तुला नाही, तो मारझोड नाही करणार किंवा भांडणारही नाही माझ्याशी. पण हे सगळं परवडलं असं मला वाटावं ना, इतपत टोचून टोचून बोलेल, टोमणे मारेल मला. आणि मग मी त्रागा केल्यावर अख्ख्या जगाला सांगायला मोकळा की माझी बायको त्रागा करते, कटकट करते. प्रिया, मला काय वाटतं ते सांगू का तुला? तू ना जरा समजुतीने घ्यायला हवं. अगं तूच तर म्हणतेस ना की सुहासरावांचं तुझ्यावर लई प्रेम आहे म्हणून. आत्या, सुहास माझ्यावर जितकं प्रेम करतो ना, त्याच्याहून
कितीतरी पटीने जास्त मी त्याच्यावर प्रेम करते. पण आत्या, मी त्याच्या मनातल्या संशयाचं काय करू सांग ना. प्रिया, हो आत्या, मला कधी नव्हतं वाटलं मी असं कधी बोलीन. पण आत्या, सत्यजित मंजिरीच्या संसारात जी परिस्थिती मंजिरीची होती ना, आमच्या संसारात तीच परिस्थिती माझी आहे. त्यावेळी तुम्हाला सत्यजित बरोबर वाटत होत, आज तुम्हाला सगळ्यांना सुहास बरोबर वाटतो. नाही, पण यात तुझी काही चूक नाही किंवा जगाचीही चूक नाही. आत्या, मी एका मुलीचा जन्म घेतला ना, ही माझी चूक आहे.